दिवस? 29 ऑगस्टला एक वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटच्या एक वर्ष. किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायला मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले तो वेळ दिला. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्यांचा यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय. आता सोक्ष करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला दहावा मुद्दा सांगतो आणि सोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णय म्हणल्याच्या नंतर मला मी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलं. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी? मराठ्याची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. एसीबीसी, एएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्या नियुक्त्या का द्यायच्या? काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून? तुम्ही असे ऐकता म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. एएसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरगा नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्या पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीसीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच राहिली. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागते द्यायचं म्हणल्यावर? फडणवीस साहेब किती मिनिटं लागते द्यायचं म्हणल्यावर? मराठा लोकांना कशामुळे? गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्यानंतर जगतील. तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके काम वेळेवर सोडून. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. सोक्ष असा करायचा घराघरातल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतर्वालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, येतो अर्ज केला. मला पर्याय नाही. सोक्ष जवळ
मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर पूर्ण सोडून घेऊन निर्णायक आंदोलन त्याला म्हणतात जागेवर पकड. दुसरा मुद्दा मराठ्यासाठी ज्यांनी ज्यांनी नोंदी सापडलेल्या तर अर्ज केलेले तरी मी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे आमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केला नोंद सापडलेल्या सांगा. ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एका दिवस हयात नाहीये म्हणून त्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाहीतर जागेवर तुम्हाला न्यायालय घेते. तुकडा तस्कर मराठ्यांचा जनता दरबारच येतो सावटला वाढला. आता प्रश्न सोडायचा पुन्हा 30 नाही ठेवायचे मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगता मग झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाचे झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतर्गत घेऊन यायचे. समोर समक्ष लावायचं. तिसरा मुद्दा जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहे तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळत आहे. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज वाढवा. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन येईल. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2 ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडी अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आली त्यांच्या निधीपासून नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसल सरकारला सोडायचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सरकार मुद्दाम सोडील. समोरासमोर समक्ष होत्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा.